की घरात बसून तर कंटाळा आला, तर हे बघा मी बनवलं आहे. त्याला म्हणलं थोडाफार तेवढंच करमणूक ना म्हणून मी बनवलं आहे कंगवा लटकवण्याचा. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आपण घरी बसल्या बसल्या काहीतरी नवीन विशेष काहीतरी बनवत जाऊ. कारण घरी बसल्या बसल्या असं खूप असं बोर होऊन जाते दिवसभरासाठी. आणि घरी बसून काही काम पण नसते, त्याच्यामुळं म्हटलं चला घरी बसल्या बसल्या आपल्याला जर काही नवीन असं काही बनवायचं असेल तर ते बनवूया. आणि मी बनवणार आहे आज बघा कंगवे लटवण्याचं. माझं कंगवे असे नेहमी इकडे तिकडे पडत असतात आणि कुठं पण पडून जातात. आणि एकतर माझ्या घरात लेकरं आहे छोटे छोटे, कुठं पण टाकून देतात, वेळेवर काहीच भेटत नाहीये. तर घरातले लोक पण चिडचिड करतात त्याच्यामुळं. कारण जी वस्तू नेहमी जिथल्या तिथं पाहिजेत घरातल्या लोकांना सुद्धा, तेव्हा ते शांत बसतात. आणि घरातले लोक नेहमी चिडचिड करतात जेव्हा त्यांना कंगवे भेटत नाही, तर जेव्हा त्यांना काम पडते तेव्हा. आणि आपलं कसं असते, आपण कुठं जरी पडलं तरी आपण शोधून ते घेतोच. पण माणसाचं तसं नसते. माणसाला जी वस्तू जिथल्या तिथं नाही भेटली की माणूस चिडचिड करतो. त्याच्यामुळं आज मी घरी बसल्या बसल्या चला म्हटलं काहीतरी नवीन विशेष करूया. तर आपल्याला घरी बसून आपण हे टाइमपास सुद्धा होऊन जाते आपला, आणि काहीतरी आपल्याला आपलं तयार सुद्धा होते. तर बघा मी आज कंगे लटकवण्यासाठी मी काय बनवणार आहे, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बघायचं विसरू नका. तर बघा आज मी बनवणार आहे ह्या 2 थैल्याचं कंगे लटक्याचं. तर बघा ह्या थैल्या तर तुम्ही बघितल्या असतील. ह्या कांदे, आपले कांदे जे येतात त्याच्या थैल्या येतात बघा. आपण जे कांदे बटाटे राहतात ना, ह्याच्यात कांदे राहतात, त्या थैल्या येतात बघू शकता तुम्ही. तर ह्या थैल्या लटकवण्याचं मी बनवणार आहे आज कंगवे लटकवण्याचं. तर बघा ह्या थैल्या आहेत, ह्या थैल्या 2 आणलेल्या आहेत मी. तर आता याचे जे दोरे राहतात ना, हे धागे हे काढून घेते. आणि चला तर सुरुवात करूया बनवण्यासाठी. तर तू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर चला सुरुवात करूया. तर लागणारे साहित्य त्याला आहे, तर ही पिशवी आहे आणि एक कैची. जास्त काहीच नाही लागत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत असते. तर ही कैची घेतली मी एक, आणि एक बांगडी. तर बस या 3 वस्तूमध्ये आपलं होऊन जाते. बाहेर मार्केटमध्ये गेलं तर आणायला, आणि घरी बनवलं तर ते मस्त आपण डेकोरेशन पण छान करू शकतो त्याचं. तर चला बघूया, आपण सुरुवात करूया. तर चला सर्वात पहिले आपण जो हे काठ राहतो ना, हा जो काठ राहते, काठचा हा खाली, तो आपण कापून घेणार आहोत. कारण जेव्हा ते कापून घेतलं तेव्हाच आपल्याला काढता येईल याच्यामधले धागे. तर मी केली आता सुरुवात. तर मी घेते हे काठ आधी कापून. काठ काढल्यानंतर मी एक एक धागा काढते. याला मेहनत पण आहे, पण एवढं छान वाटते ना, खरंच छान वाटते. आणि घरात बसून माणसाला असं काहीतरी नवीन विशेष काहीतरी करावं असं वाटते. म्हणून मी हे थैल्या बाहेर मागे घेतल्या सगळ्या. तर माहीतच आहे तरी कांद्याच्या थैल्या येतात. तर सगळ्यांनी बोलवायचं, आणि मी 2च बनवलं माझ्या मिस्टरांनी, त्याच्यामुळं माझ्याकडं कमी येतं म्हणून मी 2च थैल्याचं बनवते. तुमच्याकडे जर जास्त थैल्या असतील तर तुम्ही जास्त बोलवू शकता. जास्त बोलवलं की उलट मोठं होते आणि छान पण दिसायला छान पण वाटते. एकदम घरात असं शोभून दिसणारं असं आहे. आणि कंगवे इथं तिथं पडल्यापेक्षा आपले कंगवे आपले एका जागी राहतात. माणसं जेव्हा मागतात तेव्हा पटकन कंगवात मागायची पण सुद्धा गरज नाही, त्यांच्या हातानेच ते काढून घेऊ शकतात. हे पण आपलं एक टेन्शन एक कमीच होऊन जाते. तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कसं आपलं घरात बसून काहीतरी टाईमपास केल्यापेक्षा, फोन बघितल्यापेक्षा काहीतरी असं उद्योग केलेलं बरे असतात. तुम्ही म्हणत असाल की काय बाई उद्योग, हे वेगळे काढे आणि हे वेगळे काढे, हे वाया जाऊ द्यायची नाही, कारण याची सुद्धा डिझाईन बनते. तर याची मी डिझाईन तुम्हाला बनवून दाखवते. आणि हे आपले कंगवे ज्यात फसतात, हे कंगवे लटकवायचं, आणि याची डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवते. तर बघा हे वेगळे काढले मी, आणि हे वेगळे काढले. तर हे बघा मी त्या पन्नीचं हे काढलं, आणि त्यात कसे वेगळे वेगळे धागे असतात ना, तर मी जे हलके धागे राहतात ते बाजूला काढले, आणि त्याच्यात मधले हे धागे मी काढले. तर बघा किती सारे धागे काढले, याच्यात काही रंगीबिरंगी सुद्धा होते. तर एवढे सारे धागे मी आता याचे काढून घेतले, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मी ते इकडे सुद्धा हे सुद्धा काढून घेतलेले. बघा याला मुडपी मारलं, कारण जेव्हा आपण बांगडीला रोल मारतो ना, तेव्हा बांगडीला जेव्हा ती बांगडी उघडी राहते, एवढं नाही पुरलं तर मग मी यांची डिझाईन बनवणार. त्याच्यासाठी मी हे हलके धागे सुद्धा चांगले चांगले काढून घेतले. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर आता बांगडी घेऊ,
आणि या बांगडीला सुरुवात करूया. तर बघू. तर आता मी हे सगळे धागे काढून घेतले. हे रंगीत आणि हे जे रंगीत येतं ते पण एकत्र केले, सगळे एकत्र केले. तर मी आता हे थोडे थोडे करून ते बांगडी घेतली आणि बांगडी काचाची घ्यायची नाही, बांगडी प्लास्टिकची घ्यायची. नाहीतर आपली याची कंगन राहते ना, ते कंगन घ्यायचं. कसं ते फुटत नाही मग. नंतर मग इथं बघा मी थोडे थोडे घेऊन सगळे अशी बांगडीला घेतले. एका जागीच आपल्याला सगळं बांधायचं नाही आहे. कसं एका जागी बांधलं की मग ते छान पण दिसत नाही आणि एका जागीच होऊन जाते. त्याच्यामुळे मी थोडं थोडं घेतलं आणि चौकट बांधलं. बाकीचे ते धागे होते जे मी वेगळे काढून ठेवले ते एक्स्ट्रा, जे वाया घालायचे नव्हते, ते हलके धागे मी अशी त्याची मस्त अशी गोंड्यावानी डिझाईन करून घेते. गोंड्यावानी पहिली डिझाईन करते. तर बघा चौकून मी ते कापून घेतलं आणि कापून घेतलं, गोंडे बनवले त्याची एकसारखे. तर बघा किती छान दिसत आहे. माझे थैल्या कमी पडलेल्या होत्या म्हणून माझं थोडंच झालं. तयार झालेलं आहे. कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. हे बघा किती छान बनवलं आणि मस्त याचं मी असं फूल बनवलं. बघा फूलसुद्धा बनवलं बांगडीला, असं बांगडी दिसू नये आपली म्हणून असं मस्त असे गोंडे बनवले त्याला छानपैकी. बघा किती छान आहेत. आणि हे पण सुद्धा किती मोठं आहे बघा. याच्यामध्ये आता कंगवे अटकवल्या जातात आपले. तर बघा कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना तर सांगा नक्की.